काय माहित त्याने आणले नाही आज. चला काहीच बघा इथं पाणी चालू मस्त त्याची, असं वाटतं आंघोळ करून घ्यावं. सोरा कट्टे शिवतोय बघा. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की आपलं कांदा काढण्याचं काम चालू होतं. बऱ्यापैकी ह्या साईडचा जो पार्ट आहे तो सगळा काढला गेला आहे बघा. आता तो एक शेवटचा पट्टा राहिला आहे. तिकडं काय कांदे पण आपले काढण्याचे बाकी आहेत बघा. हे उभे आहेत अजून ते. आणि ह्या साईडला मम्मीने ते बघा कांदे खंडायला सुरुवात केली आहे. तो पूर्ण पार्ट झाला किंवा नंतर हे कांदे जे आहेत ते आपल्याला भरायचे आहेत. हे बघा बाजूला गोणी पण आणले आहेत, कट्टे घेऊन आलेले आहेत आपण. आता बघा कालचे जे कांदे आहेत एवढे झालेले आहेत. आता हे झालं की तिकडचे पण आपण पूर्ण भरणार आहोत. चला आता तोपर्यंत जे ह्या साईडला बघा हे जे कांदे दिसत आहेत तुम्हाला हे आपण आता काढून घेऊयात पप्पा आणि मी. आणि नंतर मग ते मम्मीने ते खंडतायत ते कांदे. ठीक आहे, चला जाऊयात आपण तिकडं. हे बघा इथं कांदे खंडायला सुरुवात केली. पप्पा ते कांदे वाहत आहेत. या साईडला बघू शकता तुम्ही, जे पण फुल झालेले कांदे आहेत पाट्यांमधले ते सगळे एका ठिकाणी या साईडला बघा इथं कांदे दिसत आहेत ना, इथे ठेवले जातात कांदे सगळे. ठीक आहे, चला आता यांचं झालं का हे कांदे उपटून घ्यावं लागतील. इकडचे बघा साईडला उभे आहेत अजून ते कांदे. चला गाईस, हे कांदे आपले उपटले गेलेत बघा. आता मम्मीने ते इकडं हे पूर्ण कांदे कांडून घेतील. एवढं झालं का मग आपण न्यारीला बसणार आहोत. चला म्हटलं इकडं जाऊयात. अजून इकडचे 3 बारे उपटायचे बाकी आहेत. आपण तिकडे 6-7 बारे उपटलेत. ह्या साईडला बघा इथं भेंडी किती मोठमोठी झाली आहे. इतक्या मोठमोठ्या भेंड्या होऊन गेल्या तिकडं की भरपूर प्रमाणामध्ये. यांना परत कांद्याचं काम पूर्ण कंप्लीट झालं की या भेंड्या सगळ्या काढाव्या लागतील आपल्याला. बघा या साईडला किती भेंड्या आलेल्या आहेत. छोटे छोटे आहेत गावरानी, सो त्याच्यामुळे झाडं पण खूपच लहान लहान आहेत. हे झालं की मग उद्या कदाचित भाजीपाला पण तोडावा लागेल आपल्याला, कारण बऱ्याच भेंड्या आल्या आहेत बघा इथं. एकदम कोवळ्या भेंड्या आहेत, गावरान भेंड्या आहेत. त्यामुळे छोटे छोटे झाडं आहेत त्या ठिकाणी. चला गाईस, कांदे खांडले गेले आहेत बघा इथं. या साईडला सगळे कांदे ठेवलेले आहेत. आता थोड्याच वेळात आपण जेवणला बसणार आहोत. आम्ही तर बसून गेलो इकडे जेवणला. मम्मीने ते पण आता येतील या जेवणला. चला बघा या जेवणला. या साईडला बघा भाजी. हा सुरेश. चला आता जेवणला बसूयात. असं काय एकदम मस्त वेगळी मठ आणलेत मटकी. चला गाईस, जेवण झालंय आपलं. आता कांदा भरायला जाऊयात आपण. हे बघा मम्मी ते पण चाललेत. बघूयात आपण आता. हे बघा ह्या साईडला कांदे आहेत आपले, बघू शकता तुम्ही. आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा की हे जे कांदे दिसतात तुम्हाला किती कट्टे भरतील याच्यामध्ये. नक्कीच कमेंट करून सांगा. बघा बरं एवढे कांदे आहेत त्याच्यात. चला आता सगळे यायला लागलेत बघा. इकडं मामी त्या आजी आहेत, पप्पा आहेत. चला आता कांदे भरायला
सुरुवातच करतील. बघूयात आपण आता किती कट्टे भरतायत त्याचे आणि सुरुवात करतील. मग त्या साईडला कट्टे आणलेले आहेत, सगळे भरून ठेवतोय आता. 1-1.5 तासामध्ये होऊन जाईल आपल्याला काम सगळं. चला करूयात आपण आता सुरुवात. चला कांदे भरायला सुरुवात झाली बघा. आजीने सुरुवात पण केली कांदे भरायला. काय माहित त्याने आणले नाही आज. कुणाची मन चांगलं पाहिजे तर वाढ आखी बाल कायम टोपी घालून ठेवतो. मोकळी ठेवायची जरा खटापट वाटत. दररोज उन्हात फिरतो काय ग मस्त. किती गट्ट्या भरला ना तुला पाणी भरत होतं ना ते म्हणजे पाणी भरतो. पुढं भरलं होतं का रे. चला गाईस बघायचं कट्टे भरतात. 10 कट्टे भरलेत तो परत एक 11वा कट्टा चालले बघा इकडे. या टाईपमध्ये कट्टे भरायचं काम चालतंय बघा इथं. हे बघा एवढी जागा खाली झाली निम्मे. अजून निम्मे बाकी म्हणजे अजून 10 एक भरतील तिकडे. आणि हे खाली जे छोटे छोटे कांदे आहेत ह्याचे 4-5 कट्टे भरतील. बघूयात आता अंदाज आहे 25 कट्ट्याच्या आसपास भरलं गेले पाहिजेत कट्टे. बघूयात बरं आपण अजून किती कट्टे भरतात. कारण एक छोटंसं वावर आहे एकदम, त्याच्यातच काढून घेतलेत कांदे. आणि त्या साईडला बघा पाणी पण लावून दिलं आहे, मिरच्यांना पाणी चालू आहे. आपण जाऊयात आता त्या साईडला बघा. चला गाईस बघा इथं पाणी चालू आहे मस्त त्याची. असं वाटतं आंघोळ करून घ्यावं एकदम भारी. किती जबरदस्त फोर्स आहे बघा तुम्ही इथं. इतका मोठा फोर्स आहे डायरेक्ट माझ्या इतक्याच खाली एकदम. या साईडला बघा मिरच्यांना पाणी चालू आहे बघा. इकडं पूर्ण पाणी मोकळं टाकून दिलेलं आहे. कारण पप्पान ते बी तिकडं कांदा भरायचं काम चालू आहे. मी आता आलो इकडं थोडंसं. हे काही तिकडची साईड जर भरली असेल तर लगेच दुसऱ्या साईडला पाणी लावावं लागेल. आणि त्या साईडला बघा तिकडं ना आपलं ढोल्या लावलं आहे, ढोल्याला पण पाणी लावावं लागेल. त्याला थोडा वेळ आपण असं वाटतं आता लगेच इथे आंघोळ करून घ्या उन्हात. पण तसं ऊन खूप जास्त आहे त्याच्यामुळे आंघोळ वगैरे नाही करायला चालणार, ऊन लागून जाईल. चला ठीक आहे थोडा वेळ मी आता हे पाणी भरेल इथं. आणि हे झालं की पुन्हा आपल्याला त्या साईडला जायचं, कांदे भरायचं काम चालू आहे आपल्याला. तर थोडं पाणी वगैरे पितो आणि लगेच आता मिरच्यांना पाणी भरून घेतो इथं. ठीक आहे चला गाईज. ह्या साईडचं पाणी आय थिंक इकडं ना मिरच्यांचं पाणी पूर्ण फुल झालं आहे बघा. इकडं शेवटपर्यंत पाणी येऊन गेलं आहे. आपण आता ना मागच्या साईडला इथनं फोडून देऊयात. तिकडनं डायरेक्ट पाणी नाही लावायचं, या ढोल्यांना पाणी लावायचं आपल्याला बघा. इथं या साईडला लावून देऊ मस्तपैकी पाणी आपण आता. कारण इकडे ह्या साईडच्या मिरच्या भरल्या गेल्यात. काय इथूनच फोडू. चला आता आपण एवढं फोडून घेऊ तिथं बघा. ह्या साईडला इथनं फोडून घेऊ आणि ह्या साईडला पाणी जाईल मग पूर्ण ढोल्याला. ठीक आहे बघू शकता तुम्ही. आता ह्या साईडला पाणी लावून दिलं आहे. तर इकडनं मिरच्यातलं जे पाणी आहे ते ॲटोमॅटिक आता ह्या सगळं हे पूर्ण ढोल्याला चाललं जाईल. ठीक आहे चला आता आपलं काय काम नाही येतं. ॲटोमॅटिक पाणी सगळं याला भरलं जाणार आहे. कारण भरायची गरज नसते, फक्त 1-2 बारे फोडले की ॲटोमॅटिक हे सगळं पाणी चाललं जातं त्या साईडला. ठीक आहे आता थोडंसं फक्त मला तिथे सावरून ठेवावं लागेल. कारण आधी इकडची साईड भरेल आणि मग नंतर तिकडची साईड भरायची आपल्याला. चला गाईज फायनली पूर्ण मिरच्या भरल्या गेल्या आहेत. आता इथं या साईडला बघा वांगे आहेत, वांग्यांना पाणी लावलं आहे. आणि परत हा एक पार्ट आपला भरायचा बाकी होता, हा पण भरला जाईल. आता सध्या बऱ्यापैकी मिरच्या सगळ्या भरल्या आहेत. शेवटचं लाईन चालू आहे. आणि तिकडे बघा त्यांचा बी कांद्यांना भरले गेले सगळे. आता जे बारीक कांदे आहेत मोथऱ्या म्हणतात त्याला, मोथरे, ते भरायचं चालू आहे बघा. या साईडला बघू शकता तुम्ही. हे बघा किती कट्टे भरले आहेत माहिती नाही आता कांद्याचे. बघा या साईडला हे कट्टे भरलेत. आपण तिथं गेलो की मोजूयात किती भरले. सगळे कांदे संपलेत बघा. या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण कांदे संपलेत. चला आता जाऊयात आपण आता त्यांच्याकडे जाऊयात. बघूयात आपण किती कट्टे भरले आहेत ते टोटल, ते पण बघून घेऊयात. बघा काहीच इकडं सगळे कांदे संपलेत. आता थोडे बारीक कांद्याचे ते भरून घेतात. ते
हे बघा किती कट्टे पडले त्या साईडला बघा. किती 25 भरले चांगल्यातले ना. हे बघा इथं 1 2 3 4 5 5ची एक लाईन आहे. टोटल किती लाईन झाले आहेत बघा इथं आपण बघूयात. 1 2 3 4 5 5 5 25 कट्टे पडलेत बघा इकडं. आता सुरा कट्टे शिवतोय बघा. कशा प्रकारे कट्टे शिवले जातात कांदे खाली नको पडायला म्हणून. झालं आता काय 10 मिनिटात होऊन जाईल. 10-15 मिनिटात बरोबर 2 वाजतील आता. 2 वाजेपर्यंत सगळं संपलं. बरोबर 2 तास लागले पूर्ण कांदा भरण्यासाठी. आता हे संध्याकाळी मस्तपैकी गाडीत भरून धुळ्याला घेऊन जायचे आहेत. चला गाईज फायनली सर्व कट्टे भरल्या गेले. हे बघा सगळे कांदे भरल्या गेले आहेत. आता मस्तपैकी घरी जायचं. हे कांदे सायंकाळी आपण घेऊन जाणार आहोत धुळ्याला. सुरुवात जाणार आहे घेऊन. आता मस्त आपण घरी जाऊयात, फ्रेश होऊयात, थोडं रिलॅक्स होऊयात. चला भेटूयात थोड्या वेळानंतर. चलो गाईज फायनली घरी पोचलो. शेतातलं सगळं काम झालं आपलं आणि आता घरी आलोय. थोडंसं फ्रेश होईल आणि घरामध्ये पण बघितलं ना, हे बघा या साईडला गहू ठेवलेले आहे तिथं. मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवलं की गहू काढले होते आपण, तर त्याचे काही थैल्या भरलेल्या आहेत त्या इथंच ठेवलेल्या आहेत. आणि आता कांदे पूर्ण झालेत आपले. आज सायंकाळी आपण कांदे भरणार आहोत धुळ्यासाठी आणि उद्या विकतील. आता बघूयात काय भाव असतो काय नाही, कारण शेतकऱ्याचं जीवन तुम्हाला माहितीच असतं. एवढे कष्ट करून आता 3-3.5 महिने झालेत कांदे लावून. 3.5 महिन्याची जी मेहनत आहे, आता उद्या समजेल आपल्याला की त्याला काय भाव मिळेल कांद्याला. आता बघूयात. पप्पांनी त्यांनी, लहान भाऊ असेल, मम्मी असेल, हे सर्वांनी खूप कष्ट केले. आता बघूयात त्याला कशा प्रकारे भाव मिळतो कांद्याला. शेवटी उद्याच कळायला आपल्याला ते. ठीक आहे. चला आता थोडं फ्रेश होतो आणि मस्तपैकी फ्रेश झालो की अर्धा 1 तास आराम करेल आणि भेटूयात थोड्या वेळानंतर आपण पुन्हा. चला गाईज फायनली तयारी झाली आणि आता मित्र बोलला की तिकडं त्याच्या एका फ्रेंडची हळद आहे, तिकडं जायचं आहे आपल्याला. सो चला जाऊयात. बघा या साईडला बसलेला असेल तो. जाऊयात आपण थोड्या वेळात. गाईज साखरेमध्ये पोचलोय आपण. पाहू शकता तुम्ही आता इथे थोडंसं काम पण येतं. चलो गाईज फायनली हळद झाली आणि इकडं गावाला आलो. हे बघा मम्मीने काय आणलंय, टरबूज. काय आणला? भाजीपाला आणला. हे बघा गावात गेले ते मम्मीने, ते भाजीपाला घेऊन आले. काय काय आणलं रे, लईच आणला असतं. इथं काय मुळं काय ते दोडकं. हे बघा ह्याला दोडकं म्हणतात आमच्याकडं. ह्याला अजून काय दिलं, अलग म्हणतात ना काय. जाऊ दे. चला गाईज आता थोड्या वेळ मस्त स्वयंपाक करतील मम्मी त्या. भेटूयात आपण थोड्या वेळानंतर. चला गाईज स्वयंपाक झालाय. आपण आता जेवण करून घेऊयात. बघा इथं मस्तपैकी भाजी बनवली आहे मम्मींनी. हे बघा भाकरी घ्या.
ठीक आहे, चला आता आपण जेवण करून घेऊयात. चला गाईज, फायनली जेवण झालं आणि व्हिडिओ एडिटिंगला घेतला आहे. याच्यावरतीच एडिटिंग चालू आहे आपल्याला. आता थोडं एडिटिंग कंप्लीट झालं की मस्तपैकी आराम करूयात आपण. ठीक आहे, सो आजचा व्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.